पारुंडे गावचे रहिवासी आंब्याचे प्रसिद्ध युवा शेतकरी राजेंद्र पवार हे गेली 2 दिवसांपासून बेपत्ता होते. याची नोंद जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत असताना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून राजेंद्र पवार यांच्या कारचा अपघात होऊन कार कुसूर गावच्या हद्दीतील रोडलगत असलेल्या विहिरीत गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. त्याप्रमाणे जुन्नर येथील रेस्क्यू टीमने शोध घेण्याचा अथक प्रयत्न केला, परंतु ही विहीर जवळपास 60 ते 70 फूट खोल असल्याने रेस्क्यू टीमला शोध लागू शकला नाही. जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या माध्यमातून पुणे येथून स्कुबा डायव्हिंग टीमला पाचारण करण्यात आले. स्कुबा डायव्हर्सने जवळपास अर्धा तास 2 वेळा तळ गाठून कार शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु यश काही आले नाही. तिसऱ्या प्रयत्नात कारला क्रेनच्या सहाय्याने विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. राजेंद्र पवार हे लायन्स क्लबचे मेंबर होते. तसेच प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांचा पंचक्रोशीत ओळख होती. त्यांचा असणारा माणुसकी जपण्याचा स्वभाव यामुळे त्यांचा असंख्य मित्रपरिवार होता. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच मदतकार्यासाठी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नारायणगाव ग्रामपंचायतचे सरपंच बाबू पाटे, विग्नरचे संचालक संतोष नाना खैरे, जुन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दीपेशसिंह परदेशी, जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पापा खोत, पुणे जिल्हा करणी सेना अध्यक्ष बाबा परदेशी, जुन्नर तालुका प्रहार संघटना अध्यक्ष संतोष कबाडी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव व पोलीस बांधवांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी 60 ते 70 फूट विहिरीतून बुडालेली ही कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले, परंतु यात प्रगतिशील शेतकरी राजेंद्र पवार यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. राजेंद्र पवार यांच्या दुर्दैवी झालेल्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजेंद्र पवार यांना आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.